आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगवडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे या ठिकाणी हिंदुस्तान फीड्स या कंपनीमार्फत शालेय वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तर या कार्यक्रमासाठी श्री अभिजित संदीपान अवगुडे हे सीनियर सेल्स ऑफिसर उपस्थित झालेले आहेत. तसेच श्री अजय बाळू गायकवाड हे सुद्धा सेल्स ऑफिसर आहे, ते देखील या कार्यक्रमावर उपस्थित आहेत. सौ मंगल बबन आगवणे विस्तार अधिकारी बीट वाणेवाडी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच श्री सोमनाथ भगवान गायकवाड केंद्र प्रमुख मुरटी हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच श्री विनोद बाळासो भोसले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाळा जोगवडी, तसेच श्री विजय बबन भोसले या गावचे ग्रामस्थ, तसेच श्री अमीर लक्ष्मण भोसले या गावचे ग्रामस्थ, श्री मंगेश खताळ हे सुद्धा उपस्थित राहिले आहेत. तसेच श्री अनिल शंकर कदम हे तरडोलीचे ग्रामस्थ, त्यांचं पशुखाद्याचं दुकान आहे, ते सुद्धा उपस्थित झाले आहेत. आणि श्री राजेंद्र जाधव हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहेत. तसेच शाळेचे मुख्याध्यापक नेवशे राजेंद्र रामचंद्र, शिक्षक श्री शंकर मारुती गुलदगड, दुसरे शिक्षक सहशिक्षक श्री अरुण जनार्दन बालगुडे, असं सर्वजण या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत. आणि प्रथमतः आपण शाळेच्या वतीने या सर्व मान्यवरांचं एकदा टाळ्या वाजून जोरात स्वागत करूया. पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि हा जो उपक्रम आहे की शालेय विद्यार्थ्यांना बारामती तालुक्यातील वह्या वाटपायचा, म्हणजे काय फुल नव्हे फुलाची पाकळी आपल्याला यांच्या या हिंदुस्तान फीड्स लिमिटेड या कंपनीमार्फत मिळालेली आहे. तर ही एक उल्लेखनीय अशी बाब आहे. म्हणजे आपण समाजासाठी, प्रत्येक माणसाने समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही जी जाणीव या कंपनीने ठेवली आहे. त्यांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. हा त्यांचा जो कार्यक्रम आहे ना, तो खरोखरच एक स्तुती करण्यासारखा कार्यक्रम आहे. ह्या आम्हा शिक्षकांना, आम्हा शिक्षण अधिकाऱ्यांना खरंच ती एक अभिमानास्पद गोष्ट आहे की जेणेकरून काही गरीब विद्यार्थ्यांना या वह्याचं आज वाटप होणार आहे. तर पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सगळे माझे शिक्षण विभागाचे अधिकारी, हिंदुस्तान फीड्स लिमिटेडचे अधिकारी, ग्रामस्थ या सर्वांचं मी शाळेचे मुख्याध्यापक या नात्याने, शिक्षक स्टाफच्या नात्याने आणि सर्व या जोगवडी ग्रामस्थांच्या वतीने, शाळेचे अध्यक्षाच्या वतीने मी सर्वांचं सहर्ष असं स्वागत करून आपला हा वह्या कार्यक्रम सुरू करूया. तर मी त्यांचे अधिकारी अवघडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. आज आपण इथं जिल्हा परिषद शाळा जोगवडी इथं आपण तुम्हाला मोफत वह्या वाटप करण्यासाठी आज इथं जमलेलो आहोत आपण. आता या कार्यक्रमाला सौ मंगलताई आगवणे मॅडम विस्तार अधिकारी, तलाठी भाऊसाहेब अंकुश दाहिगुडे साहेब, स्कूल कमिटी अध्यक्ष विनोद भोसले साहेब आणि इथील ग्रामस्थ आमिर भोसले, विजय भोसले, परत केंद्रप्रमुख सोमनाथ गायकवाड यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कारण की ह्या कार्यक्रमाला आज पहिल्यांदाच आता एवढे अधिकारी आलेले आहेत शासनाचे. तर याच्या अगोदर अधिकारी आम्ही आमचे डीलर, आता हे जे डीलर आहेत आमचे तरडोलीचे, ते त्यांच्या मार्फत आम्ही प्रत्येक डीलर मार्फत आम्ही वह्या वाटप घेतो. तर आज पहिल्यांदाच शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी म्हणा, पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. तर हिंदुस्तान कॅटल फीड्स ही कंपनी जी आहे ती पशुखाद्य वितरित करते. पशुखाद्य काय सांगा, कुणाला माहिती आहे पशुखाद्य म्हणजे काय? पशुखाद्य म्हणजे गोळीपेंड बैल गायींना का आपण चारतो का? कोणी तुमच्या घरी गायी आहेत का? तर गोळीपेंड हे पशुखाद्य हे आपण कंपनीचं वितरित करते कंपनी तयार करून. कंपनीचे 4 कारखाने आहेत. एक बारामती आहे, श्रीरामपूर आहे, सातारा आहे आणि 4था कारखाना राजस्थानमध्ये आहे. आता ह्या ज्या वह्या आहेत आपण या बारामती कारखान्यामार्फत आपण तुम्हाला वाटप करत आहोत. कंपनी ॲज अ हिंदुस्तान कॅटल फीड कंपनी
वर्षभरामध्ये सतत हा कार्यक्रम चालू असतो. CSR योजनेअंतर्गत आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये हा आम्ही कार्यक्रम घेतो. तर ह्या कंपनीचा ह्यामध्ये एकच उद्देश आहे की ह्यामध्ये जे गरजू विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील गरजू ज्यांना गरीब आहेत, तर त्यांना शिक्षणासाठी पुढं प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनी चांगली शिक्षणामध्ये चांगली प्रगती करावी आणि चांगले विद्यार्थी घडावे. एक फुल न फुलाची पाकळी म्हणून कंपनी मदत करते. तर आज आम्ही इथं वह्या वाटप करायला आलो होतो. आमचे जे डीलर आहेत अनिल कदम साहेब, त्यांचं तरडोली येथे पशुखाद्य विक्री केंद्र आहे. तर त्यांनी आम्हाला आग्रह केला की इथं तुम्ही कार्यक्रम घ्या आणि ह्या विद्यार्थ्यांना गरज आहे अत्यंत, आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आग्रहाखातर आम्ही इथं कार्यक्रम घेतलेला आहे. तर आज इथं आपण वह्या वाटप करत आहोत. आज हा जो कार्यक्रम समाज उपयोगी कार्यक्रम, ते प्रत्येकाने आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून दिलं पाहिजे. आणि या जी हिंदुस्थान फीड्सनी जे काही कार्यक्रम राबवलेत, त्यांनी बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत 8 लाखाचं काहीतरी वह्या वाटपाचं नियोजन आहे त्यांचं. तर बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये ते वह्या वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत. आणि आमचे गावातले अनिल कदम, जे या हिंदुस्थान म्हणजे डीलर आहेत त्या गोळीपिंडीचे, त्यांचं अतिशय काम चांगलं आहे. आरोग्यात बी आमच्याबरोबर ते काम करतायत. समाजाची त्यांना म्हणजे पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे समाजात काय काम करायचं असलं, उपक्रम घ्यायचं असलं, तर ते पहिल्यापासून ते म्हणजे ते आवडीने काम करतायत. आणि त्यांना आम्ही आरोग्यात बी आमच्याबरोबर ते काम करतायत. तर त्यांचं असं बरंच बोयटेवाडी शाळा असेल, पवारवाडी असेल किंवा तरडोलीची शाळा असेल, त्या आमच्या भागात तर सगळीकडेच त्यांनी ते वाटप केलेलंच आहे. वह्या वाटप केलेत, पुढे सॅक वाटप केलेत. आता काय अजूनचे काय अडीअडचणी येतानाच आमचा बोलता बोलता विषय झाला. म्हणजे आपल्याला फिल्टर आपल्याला शाळेत द्यायचे आहेत. बाबा कुणाला सॅक, कुणाला गोरगरीब मुलं असतील त्यांना गणवेश नसेल तर त्यांना गणवेशाचं पण आपल्याला नियोजन करायचंय. तर हिंदुस्थान फीड्सला मी एवढं बी सांगतो की जेणेकरून तुम्ही जेवढं अजून चांगलं काम करता येईल, अजून तुमचं काम चांगलंच आहे, पण ह्याच्यात अजून तुम्हाला काय आरोग्याच्या क्षेत्रात असेल किंवा गोरगरीब वंचित लोक जी काय दीनदयाळ लोक असतील त्यांना जेवढी काय मदत करता येईल तुमच्या पद्धतीने